वेलकम टू माय चॅनल. मी साक्षी कलाकृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता माझे पेपर संपले आहेत, तर मी आता रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला एक नवरीचा ब्लाउज वर्क करायला आला होता, तर तुम्हाला मी बॅक नेक आणि स्लीव्हजची डिझाईन दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी इथे बॅक नेकचा गळा ड्रॉ करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे रिंग कशी लावते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इथे खाली छोटा कपडा जॉईन केला आहे, जेणेकरून मला पूर्ण गळा वर्क करता येईल. मी इथे सेलो टेपनी गोल तयार करून घेतला आहे छोटा. तर आता मी इथे तो गोल कट करून घेते. ही डिझाईन इतकी सुंदर बनणार आहे ना, तुम्हाला देखील खूप आवडेल. ट्रेसिंग न करता मी ही स्वतः बनवलेली डिझाईन आहे. तर तुम्ही बघू शकता. आता मी इथे हे कट करून घेते आणि फोल्ड करून घेत आहे. तर या तुकड्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा. ही डिझाईन आपली कट वर्क मध्ये होणार आहे, तर नीट पहा व्हिडिओ. असं मी सर्व प्रकारे अर्धचंद्र ड्रॉ करून घेते. हा ब्लाउज ब्रायडल लुक प्रमाणे होणार आहे. आपल्या चॅनलवरती असेच डिझाईनचे व्हिडिओ टाकले आहेत, तर तुम्ही नक्की ते देखील जाऊन बघा. आता मी इथे सर्व अर्धचंद्र गोल करून घेत आहे. आता माझं इथे पूर्ण अर्धचंद्र ड्रॉ करून झाला आहे, तर आता मी इथे चेन टिचने वर्क करते. तुम्हाला पण चेन टिचच्या 2-3 साखळ्या घ्यायच्याच आहे. आता मी इथे चेन टीच झाल्यानंतर शुगर बीट्सची मण्यांची लाईन करून घेतली. चेन टीच घेतल्यामुळे शिवणाऱ्याला सहज शिवता येतं. ही डिझाईन आपली कट वर्क मध्ये असणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता इथे माझी शुगर बीट्सची मण्यांची लाईन झाल्यानंतर आता मी इथे डायमंडची चेन चिटकून घेते. डायमंडची चेन चिटकून झाल्यावरती मी इथे त्याला एक एक टाका टाकून घेते, जेणेकरून ती निघणार नाही. मी यासाठी टंगूस दोरा वापरला आहे. ते झाल्यानंतर आता मी इथे शुगर बीट्सची लाईन करून घेते. या 3 लाईनीने आपला बघा ब्लाउज किती सुंदर दिसत आहे. आता मी इथे मध्ये बुट्टी तयार करून घेते. बुट्टी करण्यासाठी मी इथे कट पाईप आणि टिकली वापरली आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मी बुट्टी बनवत आहे.
आता हे बघा, मी ते सर्व बुट्ट्या बनवून घेतल्या आहेत गळ्याला. तर किती भारी वाटते ना? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता मी इथे बॉबिनने गोल तयार करून त्याच्यावरती डिझाईन बनवत आहे. गुलाबी साडी असल्यामुळे मी इथे गुलाबी कलरचे मणी वापरले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे फूल तयार करत आहे. हे बघा आपला फायनल लुक. तर मला कमेंट मध्ये सांगा आपला गळा कसा तयार झाला आहे. मी अशाच प्रकारे इथे पुढचा गळा तयार करून घेतला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे बाहीची डिझाईन. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही बाहीची डिझाईन बघणार आहोत. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.